तर नमस्कार गाईस, स्वागत आहे आपल्या नवीन अशा पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग सुरू होतो आपल्या शेतामधून. मी आलतो इकडं आपल्या एरीवरती मोटर चालू करण्यासाठी. आपल्या काल फुली पाळलीत, आपण तिकडं चालू आहे आपली पायाट लावणं. त्या खालच्या वावरात माळ झाला आपला कंप्लीट. टावर खालचं वावर ते झालं कंप्लीट. आता राहिलं एवढं वावर नसतं. या ढेकळाचा वावरात आणा तिथं हाणू या बिल्यान ढेकळं इकडं फोडू चकाट करू वावर आहे. यात वखर आणत आपल्याला. यात बाजरी होती आपली, यात गावतड उगवून जाता म्हणून यात वखर नाही ट्रॅक्टरचं. चला मग लेट्स गो. आधी ढेकळाचा वावर नीट करायचा आपल्याला. पाऊस व्हायला आमच्याकडे चांगला. जर त्यात चाललं ट्रॅक्टर तर मग हाणाचं, नाही तर मग हाडकून द्यावं लागेल वावराला, नाही ट्रॅक्टर फसन तिथं. चला मग लेट्स गो गाईस. एवढंच वावर आला आपला या मोठ्या बांधापासून खाली ह्या वाड्याला इकडं. तर पब्लिक आपल्याला आपल्या ह्या वावरात आणायचं पनाट जोडून आणलं आपण. त्या वावरात आणायचं आपल्याला. तर काही झालं आपलं अन्न बघू शकतो तुम्ही. मोठा ढेकळं जर बारीक करून टाकले आपण पानाटाना. नेक्स्ट मॉर्निंग गाईज आपलं चालू आहे. आपण काल पाण्यात वावरात चालू आपलं रोट्या आणणार काम. आता या बांधापासून आणणार आपल्या रोट्या, तेव्हा खालच्या बांधा रोटार तेव्हा. तर गाईज आपण त्या वरच्या वावरात आणलं तिथं रोट्या. त्या खालच्या वावरात काही रोट्या जमत नव्हता, वरलं होते. आता तर याच्यात आपण आता फनाट आणवला असं. मग असं वक्कर आणून घ्यायचं आपल्याला. बघू ना तिकडं फनाट जोडेल आपण. एवढं आणलं आपण, एवढं आणलं. माझा पट्टा आणि ते साईडचा पट्टा राहिला, पहिले गुण राहिला दर्शन. मग आता वक्कर आणून घ्यायचं आपल्याला असं. मग लंबी फुले पाडायची डायरेक्ट त्या बांधापासून या बांधालो. तर काय झालं आपलं अन्न कंप्लीट. आता लागून होती फार्म होतो. खाणं सोडून द्यायचं आपल्याला आणि वखर वाटायचं. वखर आणा त्या दादा मी आणला दाबून रोट्या.
तर गाईज इथं आणला आपलं ट्रॅक्टर उभा केला आता फानाड सोडून द्यायचं आपल्याला हे वक्कर वाटायचं आणि जायचं आपल्याला खालच्या वावरात तिथून आता फानाड आणून तिथं चला मग लेट्स गो.